इंस्टंट फूड 328. मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे रवा इडली. अगदी झटपट होणारी रवा इडली. त्याच्यासाठी लागणारं साहित्य ह्या वाटीच्या मापाने मी घेतले. तुम्ही घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता. 1.5 वाटी रवा, 1 वाटी दही, चवीनुसार मीठ, बॅटरच्या फोडणीसाठी जिरे आणि मोहरी. अशा पद्धतीने आपण हे बॅटरचं याबरोबर चटणी नंतर बघणार आहोत. बॅटरसाठी जी आपल्याला फोडणी लागणार आहे ते 1 ते 1.5 पळी तेल ओतलं आहे आणि त्यात आपण तेल टाकून जिरे मोहरी घालूया. स्लो गॅसवर करा, कारण जाता कामा नये. आपण घालतो जिरे मोहरी बॅटरसाठी लागणार. ती सर्वात शेवट घालायची आहे इडल्या लावताना. मोहरी घातली आपण. मोहरी तडतडून झाले तर पण जिरे झाले. दोन्ही तडतडले आपण गॅस बंद करूया. ही थोडी थंड व्हायला ठेवूया आणि इडल्यांचं मिश्रण जेव्हा पूर्ण तयार होईल तेव्हा ही शेवट फोडणी घालायची. आधी आपण आता बॅटर भिजवून घेऊया. आता आपण यात घालतोय दही रव्यामध्ये. 1 वाटी दही घालायचे, चवीनुसार मीठ, थोडंसं कमी करू. याला लागतं पाणी टाकायचं आहे. बॅटर खूप घट्ट आहे किंवा खूप सैल नको आहे, मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे. यात हळद वगैरे काहीच घालायची नाही. गिठोळ राहता कामा नये. गिठवा नीट फोडून घ्यायचं. दही जर फ्रीजमध्ये असेल तर कालवण्याआधी 10 ते 15 मिनटं बाहेर काढून ठेवा. डायरेक्ट फ्रीजमध्ये नको. 15 ते 20 मिनटं बाहेर काढून ठेवा. वाटी रवा, 1 वाटी दही, 2 वाट्या पाणी. अशा पद्धतीने मला लागलं आहे. तुम्हाला किती लागेल मला माहीत नाही, कारण रवा वेगवेगळा असतो. तर अशा पद्धतीने हे बॅटर करायचं आहे. तुम्ही बघू शकता ही कन्सिस्टन्सी पाहिजे. 15 मिनटासाठी आपण याला ठेवून देणार आहोत. 15च्या वर जास्त नका ठेवू, कारण रवा इरमला तर इडल्या फुगती नाही. आपण आता आपण चटणीचं साहित्य बघतो. इथं सुकं खोबरं आहे, ते भाजून घ्या. हळद भाजून घ्या. लाल मिरच्या फोडणीसाठी जिरे, हिरव्या मिरच्या पण टाकायच्या. आणि चटणी दळताना 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या. चटणी दळताना जास्त मिरच्या नका टाका. चवीनुसार मीठ, चटणीत वाटताना दही आणि साखर, हे सगळं साहित्य आपल्याला चटणी करताना लागणार आहे. आता आपण चटणी करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात भाजलेली हरभऱ्याची डाळ,
सुकं खोबरं, दही, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ आणि साखर याचं एकत्रित मिश्रण दळून घ्यायचं. इथे मी इडलीच्या पाण्यानं तेल लावून घेतलं. थोडं तेल घ्यायचं आणि असं पूर्ण आता इडली खाली चिटकू नये म्हणून साधारण अशा पद्धतीने पूर्ण ग्रीस केलेले. थोडं तिन्ही भांड्यांना तेल लावलं. माझ्याकडे 3च भांडे आहेत, त्यामुळे मला याचे 2 बॅटर करावं लागेल. तुमच्याकडे मोठं भांडं असेल तुम्ही सिंगल बॅटर हे करू शकता. इथे मी बॅटरचे 2 भाग केलेत आणि प्रत्येक भागामध्ये पाऊण चमचा सोडा टाकणार आहे दोन्हीमध्ये. इनोचं पाकिट असेल तर 2 बॅच करायचे असेल तर अर्धा टाका आणि त्या एकच बॅच करायची असेल संपूर्ण 1 किलोचं पाकिट टाकू शकता. पण ज्याच्यात जी बॅच आधी लावायची त्यात मी पाऊण चमचा खाण्याचा सोडा घेते. पाऊण चमचाच आहे, जास्त म्हणतो. एका बेस्टला इतका आपण सोडा कालवला आहे त्यामुळे पटापट हलवायचं. त्यातली हवा निघून नाही झाली पाहिजे. त्यासाठी आधी पाणी उकळत ठेवायचं. मी आधीच पाणी उकळत ठेवलं. फोडणीमुळं संपूर्ण छान चव येते इडलीला. मीठ, रवा आणि दही याचं मिश्रण आहे. तर इडली करून घेऊ. थोडी भरायची कारण तिला फुगायला जागा लागेल. आता आपण खाली सोडून घेऊया अशा पद्धतीने. आता आपण टाकूया. दुसरं ठेवून देऊया. आता आपण तिसरं भांडे. माझ्याकडे 3च भांडे. नाश्त्यासाठी सर्वात झटपट होणार प्रकार इथल्या खायचे असते. तर आपण तिसरं भांडं ठेवतो. आपण 3 भांडे ठेवलेत. वरनं इडलीचं झाकण ठेवलं. आता 10 ते 12 मिनटं याला फुल गॅसवर इडल्या शिजू द्या. हाताला चिटकली नाही किंवा सुरूला चिटकली नाही की इडली झाली. फक्त 12 मिनटाला फास्ट गॅसवर ठेवायचं. अशा पद्धतीने मी दोन्ही बॅच काढून घेते. आता आपल्या इडल्या अतिशय सुंदर फुगल्या. जाळी बघा किती सुंदर फुगली आणि अशा मऊ झाल्यात. इडल्या ज्यावेळेस काढून ठेवा तर थंड झाल्यानंतरच काढायचं, जेणेकरून ते थंड झाल्यावर आल्हाद करता येईल किंवा खाली चिटकणार नाही. त्यामुळं इडल्या काढताना थंड झाल्यावर काढा. बघू शकता जाळी पूर्ण झाली. आता पण चटणीला फोडणी देऊन घेऊया. बघू शकता आपण जी चटणी दळून घेतली मिक्सरमधून तिला फोडणी करण्यासाठी आपण तेल तापत ठेवलं. असं आपण यात घालणार. तेल तापून गॅस कमी करायचं.
मग घालणार जिरे. इथे कढीपत्ता तुमच्याकडं कढीपत्ता असेल तुमच्याकडे तर अवेलेबल तुम्ही टाका, माझ्याकडे नाही आहे आणि मी टाकत नाही, पण कढीपत्ता जरूर टाका. इथे मी जिरे घातले. त्यानंतर आपण घालणार हिरव्या मिरच्या आणि सुक्या लाल मिरच्या. अशी फोडणी करायची. घालायची. कढीपत्ता वापरून घरामध्ये नाही एवढं नाही घालू शकत, पण याच्यात कढीपत्ताचा स्वाद एकदम छान लागतो. कोथिंबीर आपण दळतानाच घेतली. थोडासा गॅस मोठा हवं. यात घालून आपण हळद, आता आपण चटणीमध्ये ओतून घेऊया. अतिशय सुंदर चटणी दिसते, तुम्ही बघू शकता. यात आपण दही, मीठ, साखर, कोथिंबीर सगळं घातलं. आंबट, तिखट, गोड अशी चवीची चटणी तयार आहे. एकदा ही चटणी नक्की प्लॅनबरोबर बनवून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला. आपण प्लेटिंग करू याच्यानंतर. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आपल्या इडल्या झाल्या. जाळी किती सुंदर पडली, अतिशय सुंदर जाळी पडली आहे. मऊसूत झाला एकदम इडली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.